नमस्कार मंडळी, कविताज रेसिपीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अशी फ्लावरची सुक्की भाजी करणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता मी फ्लावर छान असा कट करून घेतलेला आहे। तर आपल्याला हा फ्लावर पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले पातेल्यामध्ये आणि यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातले। आता हे गरम पाण्यामध्ये चांगलं ढवळायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला आपण चिरून घेतलेला जो फ्लावर आहे तो घालायचा आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनिट हे चांगलं ढवळून घ्यायचे आणि फ्लावर यामध्ये ठेवायचे आपल्याला, जेणेकरून फ्लावर निर्जंतुक होतो आणि फ्लावरला असा एक विशिष्ट प्रकारचा वास असतो तोही निघून जातो। आता आपल्याला फ्लावर या पाण्यातून काढून घ्यायचा आहे। हा फ्लावर आपण गाळणीमध्ये काढल्यावर यावर थोडंसं थंड पाणी ओतायचं आहे आपल्याला। आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे। तर नेहमीप्रमाणे मी कढई चांगली तापवून घेतली आहे व यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल चांगलं तापल्यावर यामध्ये मोहरी, यानंतर थोडंसं जिरे मोहरी चांगली तडतडून झाल्यावर यामध्ये मी थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि उभे चिरलेले हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तर यामध्ये मी साधारण 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत। आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनिट आपल्याला कांदा चांगला मध्यम गॅसवर परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा जवळजवळ परतत आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला उभा चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे। साधारण अर्धा टोमॅटो मी चिरून घेतला होता तो मी घातलेला आहे। आता हे आपल्याला एकत्र चांगलं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा कांदा मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे मी। तर हे आपल्याला पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून मसाल्यांना सुद्धा चांगलं तेल सुटेल। आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर घालायचा आहे। फ्लावर घातल्यावर साधारण 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यावर पुन्हा एकदा परतून घेतलेलं आहे। आता यावर आपल्याला वाफ देण्यासाठी झाकण ठेवलं आहे। साधारण 5 ते 6 मिनिट मी हे झाकण ठेवणार आहे। मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढायचं आहे कारण फ्लावर खाली लागू शकतो त्यामुळे। तर मी एकदा झाकण काढलं आहे, साधारण 5 मिनिटांनी मी झाकण काढलं। झाकण काढून मी भाजी पुन्हा एकदा थोडीशी हलवली आहे। चवीनुसार थोडीशी कोथिंबीर घातली आहे। आपली भाजी अजून थोडीशी कच्ची आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा थोडंसं झाकण ठेवणार आहे। साधारण 2 ते 3 मिनिट पुन्हा एकदा मी झाकण ठेवलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता झाकण काढले मी आता। तर भाजी आपली आता चांगली शिजलेली आहे। तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही करू शकता। फ्लावर पूर्णपणे आपल्याला वाफेवरच शिजवायचं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर कविताज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व पुन्हा एकदा भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत थँक्यू।